श्रीरामपूरवरून पाहुणे आले होते फार्मला. माहितीये ना फार्मला काय फार्म मध्ये त्यांनी आमच्यासाठी खाऊ आणलेला. आपण ओपन करूयात. चला 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 आपण सगळे मिळून फीडबॅक देऊयात. व्हिडिओमधून असंच तुम्हाला पण असं टेस्ट देतो. पण किती छान पॅकिंग केलंय बघा. मला वाटलं लादी पाव पण तू केला असशील. पहिलं म्हणजे विजय आणि प्रणाली, धन्यवाद. इतकं प्रेमाने सगळं पॅक करून आणलंय आमच्यासाठी स्पेशली. सो वडापावचा पाव आहे. ऑफकोर्स तो त्यांनी केलेला नाहीये, पण आपले विजय साहेब शेफ आहेत, मोठे बाबा शेफ. हे काय आपण थांबा बघू आपण. पण हे बघा चटण्या बघा कशा पॅक केलेले आहेत. मला म्हणजे ॲक्च्युली हे असं पॅकिंग करणं सोपं नाही आहे, कारण का सगळं ते सांडतं. आपल्या डबेसुद्धा आपण जपून ठेवूया ती पिशवी, कारण का खूप वारा सुटलेला आहे. आता तुम्ही म्हणाल उघडा ना पटापटा. दुसरी पिशवी बघूया. अरे बापरे जड आणि कवडी. बापरे हे बघा, पहिला पॅकेट, दुसरं पॅकेट बिर्याणीचं. मला एकदम इंडियाची आठवण आली. इंडियामध्ये काय मस्त ना ती हंडा बिर्याणी. आणि हे मला वाटतं दही आहे बहुधा. चला पाणी सुटलंय मला खूपच. आधी कुठलं उघडायचं, हे का ते? हे उघडूया, कारण काय दिसत नाही ना. हे दिसतंय. टँग टडे. अरे बापरे केवढे जास्त वडे. पण आपण चला पटकन गरम करूयात. आणि चटणी बरोबर कसं झालंय थांबा आता. बघा वारा केवढा सुटलाय ना. चला चला पटापटा पटापटा गरम करूया. आता आज आमचा आउटडोअर बाहेरचा. आपण आता ना चूल बिल पेटवायला वेळ नाही होते, तर आपण याच्यावर व्हिडिओ केले तर चालतील का सांगा बरं तुम्ही मला पटकन. टेबल बेबल पाहिजेच खरं तर, पण आता असंच आहे, समजून घ्या. इकडे आपण बिर्याणी गरम करू आणि इकडे आपण वडे गरम करू. एवढं पॅकिंग केलंय, याला म्हणतात खरं खरं शेफ. का प्रणालीने केलंय सांग रे नक्की कोणी केलंय. पण इकडे आपण बिर्याणी टाकूयात. हा 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 हा. तो पुदिनाचा फ्लेवर असतो ना. आपण एकदा दम बिर्याणी करूयात आपल्या चुलीवरती. इकडे पण एक चूल बांधूनच टाकते मी. पण हे बघा वा. नाहीतर ना युजली इकडे US मध्ये ना नुसताच असा भात भात देतात, पण याच्यात आहे मसाला आहे. वा हे बघा. कोणाला पाणी सुटलंय सांगा. आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत या साईडला आपण एवढे जास्त. अरे तुला काय वाटलं खूपच खादाड आहोत की काय आम्ही? एवढे जास्त आहेत. पार्टी होईल याच्यात मोठी. आणि त्या वड्याची साईज पण खूप मोठी आहे. आता माझ्यात हे कापायचं पेशन्स नाही आहे, त्यामुळे आपण इकडे ना सर्वात म्हणजे मला जे मिस करते ना मी, आपले इंडियन पाव. हा हा हा. आम्ही दोघंही आपटे प्रशालामध्ये होतो ज्युनियर कॉलेजमध्ये, आणि तिथे बेकरी होती. काय त्या बेकरीचं नाव सांगा बरं, तुम्हाला माहिती आहे का? तुला आठवते का काय रे बेकरी? संतोष बेकरी. आणि त्यांचे केक आणि पाव. हा 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 हा. काय म्हणजे वजनाचा विचारच करायचा नाही. पण हा जरा त्यातल्या त्यात जरा बरा पाव वाटतोय. पण पाव पण घरी बनवत जा रे. मस्त गार हवा सुटली अटलांटामध्ये. पण इकडे झालंय का गरम होत. बिर्याणी आवडली तर त्यालाच इकडे चुलीवरची बनवायला बोलवायचं. बिर्याणी पार्टीच करूयात आपण शेफची. मी थोडी म्हणजे मी बिर्याणी सुद्धा थोडीशी चिकटच करते, पण काय फ्लेवर आहे. खूपच अमेझिंग. खूप म्हणजे खूपच अमेझिंग. आता थोडंसं बारीक करायला पाहिजे. उलटूयात आपण वडा. खूपच मोठा आहे बापरे वडा. लहानपणी एवढा हे वडा पाव खाल्ले ना. कुल्फी ये इकडे. कुल्फी आली. कुल्फी पण आली. आता कुल्फीला कशाचा म्हणजे असा वास येतोय काय माहिती, पण ऑलमोस्ट रेडी आहे. तोपर्यंत आपण सगळ्या चटण्या ओपन करूयात. काय मंडळी? वडा झालाय, बंद करते. मस्त गार हवा. मला खूप वाईट सवय, मी असं ह्याच्यावर ठेवते आणि मग बसतो चटका.
आता ऑलरेडी गरम आहे आणि मग नेहमी मी बोंबा खाते नेहमी. मस्त मस्त आहोंनी चहा केलेला आहे. तुमच्या घरी चहा कोण करतं सांगा. कारण का मी कितीही कष्टाचं काम करीन, मला चहा करायला सांगायचं नाही. मात्र छान झालाय चहा. गुड गुड जॉब. तुला खायची का बिर्याणी का वडापाव? कुठनं चालतीये तू? ये इकडे. काय खायचं तुला? यम यम यम. इतकं पाणी सुटलंय, इतकं जास्त पाणी सुटलंय. आता आधी काय काय असतं सांगा रे, आठवत नाही मला. सो आधी हिरवी चटणी का लाल चटणी काहीतरी असतं ना. एकच गोष्ट मिसिंग आहे. अरे विजय आणि प्रणाली सांगा बरं तुम्ही काय मिसिंग आहे, मला काय आठवलं असेल हे करताना. तळलेली मिरची बागेतली काढून करायला पाहिजे. पण इतकं मला हे करतानाच पाणी सुटतंय. आ हा 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 हा. ह्याला तळणी म्हणतात ना, काय म्हणतात? ओ नाही, गार्लिकचा वास येतो, म्हणजे लसणाची चटणी आहे. कॅमेरामनला किती पाणी सुटलं असेल हे विचारा बरं. पण मी पहिलं कॅमेरामनलाच देणार आहे. घे थोडंसं दाबवून देते, म्हणजे तू एक घास खा मग मला दे. नाही, तिखट नाही, असेल तर आज झालं. अवघड आहे, कसं होणार. मस्त आहे. मला म्हटलं येतं की नाही परत माझ्याकडे. पण हे बघा आतमध्ये वडा बघा. आता मी खाणार आहे. शंभर पैकी 100 मार्क. कारण का मी वडापावमध्ये एवढी छान कोथिंबीर आणि ते मिक्सचरची चव खाल्लेली नाही, त्यामुळे 1 नंबर. दुसरा घास खावाच लाग. अरे बिर्याणी कशी काय विसरले मी. हाऊ कॅन दॅट हॅपन. ओके. आणि मला आवडतं बिर्याणीचं दही रायता. थांबा, वडापाव जरा थोडा वेळ बाजूला. तो माझा. व्हेजवाल्यांचं जरा बाजूला ठेवूया. आता येणार आहे खरी मजा. चमचेवाले असाल तुम्ही तर हा व्हिडिओ बघू नका, कारण का मला चमच्याने खायला आवडत नाही. एक नंबर. A1 बिर्याणी. खरंच A1 आहे. कारण का पहिला मला जो आला तो पुदिना कोथिंबीरच्या मिक्सचा अमेझिंग फ्लेवर. कुठे शेफ आहे हा? चला द्यायला लागणार आहे तिथे. एक नंबर जिंकलेला आहे. तुम्ही एवढं भरभरून प्रेम करता, पण खरं प्रेम आम्हाला जेवणातून मिळतं. बापरे, लोक काय म्हणतील. ए कुल्फी. ये इकडे कुल्फी. इकडे ये. कुल्फीला आले. ये. कुल्फीचं लक्ष बघितलं का? ते म्हणजे कुठून आतापर्यंत असा किचन मधून मस्त सुवास आला नाही. आता कुठे माझ्या आवडीचं जेवण बनवलेलं आहे ह्या टवळीनी, असं म्हणत असेल ते. चला तर मग. ॲक्च्युली रायता पण खूप सुंदर आहे. तुला आठवतं का हा कुठे शेफ आहे? किस्मत लाऊंजमध्ये असं जेवण मिळतं. आम्ही कधी किस्मत लाऊंज ऐकलं नव्हतं, पण आपल्या मराठी माणसाने असं बनवलेलं जेवण आता कळतंय की काय एक नंबर आहे. अच्छा मंडळी, धन्यवाद. आज सगळ्यांच्या घरी बिर्याणी आणि वडापाव होणार आहे का सांगा आम्हाला. बाय बाय.